महाराष्ट्र स्टार्टअप उद्योजकता आणि नाविन्यता धोरणाला मंजुरी. स्वयंरोजगारासाठी तरुणांना 5 ते 10 लाख रुपयांचं कर्ज मिळणार. मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. आयटीआय किंवा कुणाही पदवीधराला याचा लाभ घेता येणार. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही. भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हावे. मंत्री उदय सामंत यांची इच्छा. 15 ऑगस्टच्या ध्वजवंदनाचा मान गोगावलेंना देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार. अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. तर अजित पवारांसारखा सक्षम नेता मुख्यमंत्री होत असेल तर आम्हाला आनंदच होईल. राऊतांची प्रतिक्रिया. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पूर्ण झालेल्या घरांचा ताबा लाभार्थ्यांना मिळावा. आमदार आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. काल आदित्य ठाकरेंकडून बीडीडीतील सर्व घरांची पाहणी. डोनाल्ड ट्रम्प पुढील 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार. भारत हा चांगला व्यापारी सहकारी नाही. रशियाकडून तेल खरेदी म्हणजे युद्धाला प्रोत्साहन देणं. ट्रम्प यांचं वक्तव्य. उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील धराली ढगफुटी. काही सेकंदात घरं आणि हॉटेल ढिगाऱ्यात. 5 जणांचा मृत्यू. 50 ते 60 लोक बेपत्ता झाल्याची माहिती. भारतीय लष्कराकडून बचाव कार्य सुरू. उत्तराखंडमधील ढगफुटीचा पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शहांकडून आढावा. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेत प्रभावित झालेल्या लोकांप्रती संवेदना. मोदींचं ट्विट.